माऊली याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जर एखादा मुलगा श्रीमंत गडगंज संपत्तीचा मुलगा असेल आणि तो जर कुठेही गेला तर त्याला मान मिळत असेल, तो सोनपेठला जाऊ द्या, तिथं आमदार त्याला खुर्ची देतो म्हटले, तो मुंबईला जाऊ द्या, तिथे त्या ठिकाणी मंत्री त्याला खुर्ची देतो म्हटले, तो दिल्लीला जाऊ द्या, मोदी साहेब बाजूला सरकतात म्हटले, एवढा त्याला मान आहे. मग म्हटले एवढा मान आहे म्हटले, पण त्याला घरी आई वडिलांना विचारतो का? ते म्हटले नाही. माऊली म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे जो आपल्या आई वडिलांची सेवा करीत नाही. त्याला पूर्ण जग जरी मान देत असेल तरी तो मूर्खच आहे. माये बाप केवळ कासी, 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 माये बाप म्हणतात की माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माऊली म्हणतात की जर तू आई वडिलांना घरी बोलत नसेल, पूर्ण जग जरी त्याला मान देत असेल तर माझ्या दृष्टीने तो मूर्खच आहे. घरी माता पितरा धड बोलो नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. ज्ञानेश्वरी सांगते की त्याला मूर्ख म्हटलं जातं. म्हणून आईबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि आईबाप गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं. विठाला म्हणून सांगून गेलो की 3 कार्य जीवितो वाक्य कारणात. दुसरं कार्य सांगितलं पुत्राचं की क्षयाय भुरी भोजनात, की मी आता सांगून गेलो आता हे ज्या ठिकाणी करतात ते त्यांच्या नावानं अन्नदान करणं, भुरी भोजनात त्यांच्या नावानं पिंडदान करणं, अन्नदान करणं हे पुत्राचं कर्तव्य. आणि तिसरं कर्तव्य आहे की गयायाम पिंडदानश्च. जर आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणा काशी प्रयाग गया या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी पिंडदान करणं हे पुत्राचं कर्तव्य. तसं तर अनेक पिंडदान सांगितलेत महाराज. त्याच्यामध्ये तीर्थपिंडदान आहे, क्षेत्रपिंडदान आहे, पुन्हा आमच्या एक विशिष्ट तिथीला आपल्या मित्रांचं स्मरण करावं, पिंडदान करावं. त्या पिंडदानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणून असे 3 कार्य केल्यानंतर त्रिभिर पुत्रस्य पुत्रता, त्यावेळेस त्या पुत्राला पुत्रता प्राप्त होते. विठाला आहे, दुनिया निजपदापर्यंत पोहोचला आहे. परिणाम माझे झाले गया वर्जन. म्हणून आपलं हे कर्तव्य आणि हे कर्तव्य आपल्या पुत्राचं आहे. तसं आता हे झालं महाराज पुराणातलं उदाहरण, देवी भागवतातलं. मी आताचं जर उदाहरण द्यायचं ठरलं कलियुगामधलं, तर कलियुगामध्ये सुद्धा प्रत्येक मुलानं 3 गोष्टी पाळल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या? एक, आपल्या वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार, आपल्या वडिलांची संतती आणि आपल्या वडिलांची संपत्ती, या 3 गोष्टी प्रत्येक माणसानं सांभाळल्या पाहिजेत. कोणत्या कोणत्या? आपल्या वडिलांनी जी कमवलेली संपत्ती आहे ती आपण तशीच्या तशी सांभाळणं. आता मला सांगा अण्णा, एखाद्या वडिलांनी जर आपल्या मुलाकरता 10 एकर जमीन करून ठेवली तर आपण त्याची कमीत कमी 2 एकर करणं तरी त्याची किती करावी आपण?
त्याची आपण कमीत कमी 15 एकर तरी करावे. पण नाही 15 करता आली तरी आपण ती 10 एकरचे 10 एकर आपल्या मुलाकडे सुपूर्द करावी. की त्या आजोबा कदाचित म्हणत असतील की बाबा ही 10 एकर मी तुझ्या हवाली करतोय, तुझ्या हातात देतोय, ही 10 एकर तो दशेला तशी माझ्या नातवाच्या हातामध्ये दे. मग काय का एक शास्त्र सांगतो की एकतर 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, लक्ष देऊन ऐका, की आपण आई वडिलांना सांभाळलं पाहिजे आणि दुसरं आपल्या आई वडिलांचं सांभाळलं पाहिजे. एक आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, दुसरं आई वडिलांचं सांभाळलं पाहिजे. जी संपत्ती आपल्याला दिली त्या संपत्तीवर 2 गोष्टी करायच्या महाराज. कोणत्या कोणत्या? फक्त एकच गोष्ट करायची, मजा करायची नाही. मजा करायची, माज करायचा नाही. आता मजा आणि माज याचा फरक सांगू का तुम्हाला? जर आपल्याला 10 एकर जमीन दिली तर आपण त्याच्यामध्ये काबाड कष्ट करून त्या ठिकाणी कमवायचं, अनेक पैसा कमवायचा. सोनपेठला बंगला म्हणा, परभणीला बंगला म्हणा, किंवा अजून यात्रा करायच्या. मग कुठं कुठं जा, मग कुल्लू मनालीला जा, गोव्याला जा, बँकॉकला जा, नाही दुसरे आले तर आळंदी जा, पंढरपूर जा, अनेक ठिकाणी. फक्त कशामध्ये? जोडून या धन उत्तम व्यवहारी. उदाचा विचारे वेतनारी, उदाचा विचारे वेतनारी. महाराज की आपण जोडून या धन. अशा प्रकारच्या वडिलांनी आपल्याला दिलेल्या शेतीमध्ये काबाड कष्ट करून पैसा कमवायचा, म्हणजे मजा करायची, पण माज करायचं नाही. आता माज कशाला म्हणायचं? समजा आपल्या वडिलांनी आपल्याला 10 एकर दिली, त्याच्यातली आपण 1 एकर विकायची आणि जामखेडला जायचं. 1 एकर विकायची इकडे जिरो फाट्याला जायचं. 1 एकर विकायची नारायणगावला जायचं. हे काय, याला काय म्हणायचं? माज करायचं नाही महाराज, मजा करायची. कशाचे? आपल्या वडिलांच्या संपत्तीवर आपण मजा. कबीर महाराज म्हणतात की आई रे बेईमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया. अशा प्रकारचं कबीर महाराज म्हणतात. म्हणून आपलं चाललंय की वडिलांनी दिलेल्या संततीचं आपण त्या ठिकाणी संरक्षण करणं. दुसरी गोष्ट आहे की आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्काराचं संरक्षण करणं. जर आपल्या घरामध्ये संस्कार वारकरी सांप्रदायिक असतील, नाहीतर बाप जैसा बेटा. आणि एका गावामध्ये काय झालं, एक म्हातारं होतो. आता म्हातारं म्हणजे भलतं खवट म्हातारं. त्याने काय करायचं, मोठा वाडा होता त्याचा. सकाळी आंघोळ झाली की रस्त्यावर दारामध्ये खुर्ची टाकायची आणि येणाऱ्या जाणाऱ्याला नुसत्या शिव्या द्यायच्या. त्याला 2 पोरं होती. एकाचं नाव होतं बाळ्या आणि एकाचं नाव होतं राजा. नाव द्यायचे का बदलायचे? एकच. आणि मग काय करायचं, म्हाताराने एक दिवशी त्या राजाला बाळ्याला बोलवलं आणि म्हटलं, हे राजा, बाळ्या इकडे या म्हटले. म्हणजे काय हो,
ते म्हटले अरे मी खूप पाप केले म्हटले, मी भरपूर जणांना त्रास दिलाय आणि माझं मरण जवळ आलंय म्हटले, मग तुम्ही काय करा? ते म्हटले हो बरोबर आहे म्हणले. माझं ते म्हणले तुम्ही तुमचं मरण नाही, तुमचं मरण येऊन गेलं होतं पण तरी तुम्ही राहिलात म्हटले. मग ते म्हणले काय करावं? ते वडील सांगू लागले तुम्ही असं करा म्हटले, मी गेल्यानंतर गावामध्ये लोक मला चांगले म्हणावेत, असं काहीतरी करा म्हटलं. ते म्हणलं ठीक आहे म्हटले, काय नाही. पुन्हा काय झालं महाराज, आता आपल्याकडे वेळ नाही, म्हातारे पापी होतं म्हणून आपण लवकर मारू त्याला. ते म्हातारं मेलं आणि मेल्यानंतर मग त्यांच्या मुलाने काय केलं, मोठा सप्ताह केला. 13 दिवस मोठा सप्ताह केला. अनेक महाराज बोलवले, वाजेवारे बोलवले, कीर्तनकार बोलवले, अनेक महाराज बोलवले. आणि मग काय झालं, 13वा वगैरे झाला. आणि पुन्हा काय झालं, तो भाऊ बाळ्या आपल्या राजाला म्हणाला, राजा तू काय कर म्हटला, तू गावामध्ये जा आणि गावामध्ये जाऊन काय अंदाज आहे लोकांचा, आपल्या वडिलांविषयी काय म्हणतात ते पाहून ये म्हटला. मग त्या ठिकाणी तो बाळ्या गावामध्ये गेला. आता गावामध्ये गेल्यानंतर तो परत घरी आला. मग त्याने विचारलं त्या राजाने की लोक काय म्हटले. ते म्हणला बाबा मला तर वाटतं येथे अवघी वाया गेली, दिसती सायास, आपण केलेला खटाटोप त्या ठिकाणी वाया गेला म्हटले. का? कारण ग्राउंड लेवलवरचा रिपोर्ट असा आहे म्हटले की लोक म्हणाले म्हटले म्हातारे नालायक होतं पण पोरं चांगले. ते म्हटलं मग आपल्याला तर काय पाहिजे होतं की आपल्या बाप वडिलांना चांगलं म्हणावं. मग ते म्हणले आता काय करायचं. मग ते मला काय नाही. उद्या दुसऱ्या दिवशी दोघ जण परभणीला गेले. 2 वेताच्या काट्या आल्या मोठमोठ्या आणि त्यांनी तसंच सुरू केलं. पण यांनी काय केलं, दोघ जण सकाळी सकाळी घरासमोर उभं राहायचे आणि तिसरं त्याला पार काळ निळ होईपर्यंत मारायचे, काळ निळ होईपर्यंत मारायचे. असं 8 दिवस केल्यानंतर मग त्याने सांगितलं आता गावात फेरफटका मारून ये बरं. मग आता तो गावात गेल्यानंतर गावात चर्चा नाही म्हटले, बाप चांगला होता नुसता शिवेच देत होता, पोरं त्याच्यापेक्षा नालायक आहेत म्हणले, मारायच लागले. संतती झाली. आता संस्कार कसे सांभाळायचे महाराज. जर आपले वडील महिन्यातून 1 वारी करत असतील तर आपण 2 वाऱ्या केल्या पाहिजे. जर आपले वडील ज्ञानेश्वरी वाचत असतील तर आपण गाथा वाचला पाहिजे. हे संस्काराचं संक्रमण झालं पाहिजे. आणि पुन्हा तिसरी गोष्ट मी सांगितली होती की संतती, संस्कार आणि विठाला. पुन्हा सांगितलं मी की आपली संपत्ती संतती आणि संस्कार. आता राहिली संतती. आता संतती सुद्धा आपण पाळली पाहिजे मला. संतती म्हणजे आता या ठिकाणी जे 2 बंधू आहेत, या 2 बंधूंनी मनामध्ये प्रत्येकावर घ्या, मनामध्ये हा विचार केला पाहिजे महाराज की आपल्या वडिलांची आपण 1 मुलगा नाही, आपल्या जेवढे भाऊ असतील आपल्या वडिलांचे आपण 3 भाऊ आहोत, आपल्या वडिलांचे आपण 4 भाऊ आहोत. हा एकोपा मनामध्ये राहायला पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे महाराज की घरामध्ये चूल एकच असू द्या, चूल एक असून मन जर 4 असतील तर त्या घराचं कधीही चांगलं होणार नाही. पण घरामध्ये चुली 4 आहेत परंतु मन 1 आहे तर त्या घराचं नक्की चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. बेटा काय तर म्हटले 1 चूल आहे, मग पुन्हा त्यांच्या घरामध्ये कोणाची कोणाला जमत नाही. एवढं त्याच्यानंतर जेवतो तो म्हणतो तो बसलाय का मी नंतर जातो. म्हणून सांगून ठेवलं की चूल 1 पाहिजे, 1 असेल आणि मन 4 असतील तर काही उपयोग नाही. चुली 4 असू द्या, मन 1 असू द्या, त्या घराचं नक्की चांगलं होईल. म्हणून संतती सांभाळली पाहिजे. आणि तिसरं आहे त्या ठिकाणी संस्कार सांभाळले पाहिजे. बोलून तुकोबारायांनी काय केलं भारत, अहो तुकोबारायांनी संतती सांभाळली, तुकोबारायांनी आपल्या वडिलांचे संस्कारही सांभाळले आणि तुकोबारायांनी आपल्या वडिलांची संपत्ती संस्कारही सांभाळले. विचार करा, तुकोबारायांना 3 तुकोबारा हे 3 जण होते. एक सावजी मधले तुकोबाराय आणि तिसरे कान्होजी. सावजी तर विरक्तच होते, त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांचं मन नव्हतं, काही नव्हतं. सावजी हे विरक्त होते आणि मग काय झालं, त्यांचं लग्न लावून दिलं. की असं वाटलं लोकांना, तुकोबारायांच्या वडिलांना असं वाटलं की हा सावजी विरक्त आहे, कुठेही जातो देवधर्माला, लग्न केलं तर तो घरामध्ये राहील, परंतु घरामध्ये सुद्धा त्याचं मन लागलं नाही. परिणाम ते निघून गेले. त्याचा परिणाम त्यांची जी पत्नी तिचा मरेपर्यंत सांभाळ तुकोबारायांनी केला. बारक्या भावाचं, छोट्या भावाचं, कान्होबाचं लग्न त्या ठिकाणी तुकोबारायांनी केलं. म्हणून तुकोबारायांनी संतती सांभाळली, तुकोबारायांनी संस्कारही सांभाळले, आणि पुन्हा संपत्ती सांभाळली. आता नंतर जी आत्महिताच्या आड येणारी संपत्ती
तिला त्यांनी जाळलं, वह्या जाळल्या, तो नंतरचा विषय आहे. परंतु ज्या वेळेस त्यांना खरंच ते सावकार होते त्यावेळेस त्यांनी महाजनकी सांभाळली, सावकारकी सांभाळली. परंतु कसं ती संपत्ती पुन्हा मोक्षाच्या आड येऊ लागली, देवाच्या आड येऊ लागली. मग त्याचा त्याग करावा शास्त्र सांगतं महाराज. विदुर नीतीमध्ये एक श्लोक आहे की जर घरामध्ये एखादा वाईट मुलगा असेल तर त्या घरासाठी त्या मुलाचा त्याग करावा. गावामध्ये जर एखादं घर वाईट असेल तर त्या गावाच्या भल्यासाठी त्या घराचा त्याग करावा. जनपथ म्हणजे जिल्ह्यामध्ये जर एखादं वाईट गाव असेल तर त्या जिल्ह्याचं कल्याण होण्यासाठी त्या गावाचा त्याग करावा. विठाला आणि म्हणून असे तुकोबारा त्या ठिकाणी पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर, आता पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला तिथला विधी माहिती आहे की चंद्रभागे स्नान विधिथो हरिकथा. काय करावं लागतं पंढरपूरला गेल्यानंतर की चंद्रभागेमध्ये स्नान करून पुन्हा तिथं हरिकथा श्रवण करावी लागते महाराज. पण आजकाल कोणी हरिकथा श्रवण करत नाहीत. पंढरपूरला जाऊन सुद्धा, आता शब्द वापरू नाही येतं, पंढरपूरला जाऊन सुद्धा काही काही लोक तमाशाला जातात महाराज. तिथं आपण गेलो कशाला? ते पंढरपूर म्हणजे काय आहे? पंढरपूर म्हणजे काय महाराज? उदंड विधीने सेवना विषय त्यागाचे समान. आपला विषय चालू की पंढरपुरामध्ये गेल्यानंतर कोणता विधी करावा लागतो? तर चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करावं लागतं. पुन्हा पंढरपूर नगर प्रदक्षिणा करावी लागते. नगर प्रदक्षिणा करून त्या दर्शनाच्या रांगेमध्ये लागावं लागतं. तिथे गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहावं. त्या ठिकाणी त्या गरुड खांबाला कडकडून मिठी द्यावी. तिथं पुन्हा लोटांगण घालावं म्हणजे दंडवत घालावा. आता दंडवत कसा घालावा त्यालाही शास्त्रीय महाराज तुकाराम महाराज म्हणतात की दंडवत दंडापरी काही उरी नुरावी. हातामध्ये धरलेली काठी जर असेल अशी हातामध्ये काठी धरायची आणि ती सोडून द्यायची. ती जशी पडते त्याला म्हणायचं दंडवत. विठाला विठाला. नाहीतर महाराज एखादा माणूस टाईट इस्त्रीचे कपडे घालतो, तिथं पंढरपुरामध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर ते दंडवत पाहून मग त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की मी इथं दंडवत करू का नाही, कारण माझ्या अंगावर तर कपडे त्या ठिकाणी म्हटले पेपर कॉटनचे इस्त्रीचे असे कपडे तर मी या ठिकाणी दंडवत घालू का नाही. कबीर महाराज म्हणतात की नर कपड नको डरत आहे, नर कपड नको ना. व्याकरणामध्ये श्लेष अलंकार नावाचा जो प्रकार आहे त्यातील हा श्लोक आहे की नर कपड नको डरत आहे. म्हणजे नर कपड नको डरत आहे. हा नर कपड्याला तिथं घाबरतो परंतु नरक पड नको ना, नरकात पडायला घाबरत नाही. विठाला आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या समोर गेले आणि भगवान परमात्म्या समोर तो उभं राहिल्यानंतर त्या भगवान परमात्म्यानं पाहिलं तुम्ही इकडं कुठं आलात असं विचारल्यानंतर तुकोबराने जे उत्तर दिले ते अभंगाच्या पहिल्याचे माझ्या वडिलांची विराची देवा
भगवान परमात्म्याने तुकोबराने विचारलं की तुम्ही इकडं कुठं आणि कसे आला. त्यावेळेस तुकोबराने उत्तर दिलं की माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. हे देवा, मिराशी म्हणजे संपत्ती ठेवा. ही जी संपत्ती ठेवा त्या भक्तीचा ठेवा. हे माझ्या वडिलांची संपत्ती वडिलापासून आलेली आहे. आता तसं जर पाहिलं तर तुकोबराच्या दोन्ही वंशाने आपण जर विचार केला, एक रक्तवंश आणि दुसरा आहे विद्यावंश. रक्तवंशापासून सुद्धा तुकोबराच्या विश्वंभर बाबापासून ते आतापर्यंत म्हणजे आता तुकोबरायांची 14वी पिढी चालू आहे. त्या ठिकाणी आता जी महाराज आहेत त्या ठिकाणी कौरवा महाराज म्हणा, प्रीतम महाराज म्हणा, अनेक महाराज लोक आहेत. ही 14वी पिढी चालू आहे विश्वंभर बाबापासून. ही झाली त्या ठिकाणी रक्तवंश. आणि विद्यावंशाचा जर विचार केला तर तुकोबरा म्हणतात की आम्ही सत्ययुगापासून तुमच्या बरोबर होतो. कोणाबरोबर? देवाबरोबर. सत्ययुगामध्ये कोण होते तुकोबराय? तर सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद होते तुकोबराय. पुन्हा त्रेतायुगामध्ये भक्त अंगद होते तुकोबराय. पुन्हा द्वापार युगामध्ये भक्त त्या ठिकाणी उद्धव होते. आणि कलियुगामध्ये तर 2 अवतार घेतले, एक नामदेवराय आणि एक तुकोबराय. विठाला आता असं देवाला ठणकावून सांगितल्यानंतर मग माणूस काय करतो महाराज? आपण समोरच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव त्याला करून देतो. उपकाराची जाणीव म्हणजे कल्पना करा. समजा आता सध्या मला 1 लाखाची गरज आहे अण्णा, आणि मग अण्णाने मला 1 लाख रुपये दिले आणि अण्णाने 1 लाख रुपये दिल्यानंतर मी ते त्याला परत केले 4 महिन्यानंतर. मग दुसऱ्या वर्षी त्यांना गरज पडावी पण माझ्याकडे नसावे. त्यावेळेस ते काय म्हणतात? उपकाराची जाणीव करून देतात की बाबा रे, मी तुला गेल्या वर्षी असे पैसे दिले होते, आता उष्णे परत दिल्यानंतर ते फक्त उष्ण फिटतं पण उपकार फिटतो का? आपण समजा एखाद्याचे आपण परत पैसे उष्णे घेतले, ते त्याला परत दिले, आपण उष्ण फिडू पण त्याने आपल्यावर केलेले उपकार फिटत नाहीत. म्हणून काय झालं? देवाने त्यांना उपकाराची भाषा बोलायला चालू केली. कोणती? अरे म्हटले, मी तुमच्यासाठी देहूला येतो, मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी आळंदीला येतो, मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी तेरला येतो, मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी पैठणला येतो. तरी तुम्ही पुढे आले. ते म्हटले येतो म्हणजे काय झालं? आम्ही कुठे कुठे गेलोत म्हटले. मग देव म्हटले, बाबा मी माझ्या बायकोचा त्याग केलाय. आता पंढरपूरला गेल्यानंतर रखुमाई कुठे? पाठीमागे. ते म्हटले कशासाठी त्याग केला? तुमच्यासाठी त्याग केलाय. तुकोबरा म्हटले, अरे बाबा तुझी तरी पत्नी लांब आहे म्हणून तू तिचा त्याग केलास, आमची पत्नी तर हाताच्या अंतरावर तरी आम्ही त्याग केला. विठाला याच्यात उपकार कोणते? की माझ्या वडिलांची निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता या ठिकाणी चरण सेवा हा शब्द काय घेतलेला आहे? तर भगवान परमात्म्याच्या चरणाचा कितीतरी महिमा आपल्याला अनेक प्रमाणाद्वारे अनेक सिद्धांताद्वारे त्या ठिकाणी पटवून देता येईल. विठाला विठाला. काय होतं? चरणाचा महिमा का वर्णन करायचा? कारण त्या भगवान परमात्म्याच्या चरणापासूनच ही माता गोदावरी निघालेली आहे. डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यापासून. एवढंच नाही तर हे सर्व तीर्थ जे आहेत ते सर्व तीर्थ कुठे येतात म्हटले? दुपारी बरोबर पुंडलिकाच्या मंदिरामध्ये येतात. का? शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माथ्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. सर्व तीर्थ कुठे येतात? पंढरपुराच्या ठिकाणी येतात. मग पंढरपुराच्या ठिकाणी कोण आहे? किंवा तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. भगवान परमात्म्याचा चरणाचा महिमा आहे. एवढंच नाही महाराज, लक्ष्मीनं भगवान परमात्म्याकडे काय मागितलं हो? की ज्या वेळेस लक्ष्मी वरमाला घेऊन आली आणि त्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली, त्यावेळेस भगवान विष्णू म्हटले की बाई तू माझी पत्नी म्हणून ठीक आहे, परंतु माझं पूर्ण देहाची वाटणी झालेली आहे. माझं डोकं हे भगवान शंकराला दिलेलं आहे. पूर्ण देहाची वाटणी म्हणली. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाला ठेवलंय, मी प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवलंय. मग म्हटले आता काय उरलंय? ते म्हटले फक्त माझे पाय उरलेत. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती तिशियावे का कुलती. किंवा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली बेडे मदन पोट आला बापुढे
येर कोणीकडे रावरंग. लक्ष्मीच्या हातामध्ये फक्त पाय आहेत महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी पहा गरुडाची पायी अभंग पहा. लक्ष्मीला अगोदर विनवणी केली. लक्ष्मी म्हटली बाबा माझ्या मालकाचे माझ्याजवळ फक्त पाय आहेत, तुम्ही गरुडाला विनंती करा. गरुड म्हणला माझ्याकडे काही नाही म्हटलं, ते शेषाला विनंती करा. मग तू का म्हणे शेषा आणि जागे करा. शेवटी त्या शेषाची त्या ठिकाणी विनवणी करावी लागली. म्हणून लक्ष्मी त्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आहे. म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंगा विठाला. तुम्ही असं म्हणता की माझ्या वडिलांची मिराशिका देवा. मग तुम्ही तुमची जी चरण सेवा याची भक्ती तुम्ही प्राप्त करून घेण्यासाठी काय काय केलं अभंगाच्या दुसऱ्या चरण. उपवास पारणे काय म्हणतात तो गोबर आहे. उपवास पारणे राखीला दारवंठा. काय काय केलं आम्ही उपवास केले म्हटले. आता उपवास कसा करायचा काय करायचा कोणी करायचा यालाही शास्त्रे महाराज. नुसतं दाबून फराळ हाणणे म्हणजे उपवास नव्हे. उपशब्दाचा जर संधिविग्रह करायचं ठरलं तर उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ त्या दिवशी वास करणे. म्हणजे नुसतं उठून लगेच डायरेक्ट मंदिरात जाऊन बसणे दिवसभर असा त्याचा अर्थ होत नाही. आपलं चित्त आपलं मन त्या देवाच्या ठिकाणी त्या दिवशी लावणं यालाच म्हणायचं उपवास. नाहीतर काय कोणी म्हणतं एकादशी. आता एकादशीचा बोबाटा 3 दिवस असतो म्हणतात महाराज. जर एखाद्याला समजा आता उद्या एकादशी आहे, मग संध्याकाळी मालकीन बाई त्या मालकाला म्हणते अजून चतकोर घ्या म्हटले तुम्हाला उद्या एकादशी. मग ते त्या दिवशी आदल्या दिवशी दशमीला दाबून खातो. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा पत्नी आग्रह करते आज तुम्हाला उपवास आहे म्हटले केळं घ्या, रताळं घ्या, सफरचंद घ्या, आमटी घ्या, साबुदाणा खिचडी घ्या. तुकोबारा म्हणतात आता आपण म्हण एक की गाड बाबांनी चर पण एकादश धर. मग एकादशी सुद्धा दाबून फराळच आणतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा पत्नी म्हणते माय तुम्हाला कालची एकादशी घ्या अजून. म्हणजे हे एकादशीचा बोबाटा 3 दिवस आहे महाराज. युक्त आहार विहार एकादशी महात्म्यामध्ये त्याचं सुंदर वर्णन आलेले कशी करावे काय करावे. नाहीतर काय म्हणते ते आपले बेलगावकर महाराज म्हणायचे अशी कशी एकाच धरणं मन मोकाट गाड वचरण साबुदाणा रताळ केळं याने जमला ना हे मेळ याने घातला हाचा भोळ. त्याला एकादश म्हणायचं नाही महाराज. एकादशीला काय सांगितले की दशमीला 10 वस्तूचा त्याग करावा, एकादशीला 11 वस्तूचा त्याग करावा आणि द्वादशीला 12 वस्तूचा त्याग करावा. आता एकादशी दशमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जेवावं. एकादशी दिवशी फल आहार करावा महाराज. कारण काय झालं त्याचं खरं नाव आहे फल आहार. आपण त्याचं फराळ करून टाकलं. फल आहार घ्यावा. नाहीतर प्रत्येकाचा अपग्रह बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. आता जुन्या काळामध्ये म्हणतात
की आज कोण वार आहे म्हणजे बस्तरवार. बस्तरवार नाही, त्याचं नाव होतं बृहस्पतिवार. देवांचेच गुरु आहेत बृहस्पती. त्याला आणि पुन्हा पुन्हा आदित्यवार. आदित्यवार नाही, तो आदित्यवार आहे. म्हणून असा आपण अपभ्रंश केला. म्हणून कसं असतं महाराज, एकादशीच्या दिवशी दशमीला जेवावं, दुसऱ्या दिवशी फल आहार घ्यावा. जर सूक्ष्म चिंतन जर केलं तर आपल्या या इथं जेवढं पाणी बसतं तेवढंच पाणी ग्रहण करावं असं शास्त्र सांगतं. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्याबरोबर त्या एकादशीचं पारणं करावं, पारणं सोडावं. आता पारणं म्हणजे काय, कारण उपवास वेगळा आणि पारणं वेगळं. पारणं म्हणजे धार्मिक उपवास केल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी पारणं करणं, पारणं सोडणं म्हणजे त्या ठिकाणी अन्न ग्रहण करणं, याला म्हणायचं पारणं. विठाला रुक्मांगद राजानं फक्त एकादशीच्याच बळावर पूर्ण नगरी वैकुंठाला नेली. कारण रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद असे एक प्रमाण आहे. त्यानं फक्त काय केलं, एकादशी व्रत केलं आणि आपली पूर्णच्या पूर्ण नगरी फक्त एकादशीच्या व्रतावरच वैकुंठाला नेली. म्हणून एकादश अशी करावी महाराज. कारण काय, वैज्ञानिकही सांगतं की 15 दिवसामधून एक दिवस पोटाला आराम द्यावा, म्हणजे अन्न थोडं कमी करावं एक दिवस, त्याने शरीरही तंदुरुस्त राहतं. विज्ञानही उपवास हे मान्य करतं. म्हणून उपवास पारणे राखीला दार बंठा. काय केलं, आम्ही तुझ्या दारामध्ये धरणं घेतलं. एवढंच नाही तर तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलो दातारा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या दारामध्ये आम्ही कुत्र होऊन राहिलो. एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला काही नको म्हटले की म्हणशी काही मागा हेची दे का पांडुरंगा. आम्हाला काही नाही पाहिजे, फक्त तुझं दार रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर द्यावी. म्हणून उपवास पारणे राखीला दार बंठा केला भोगवटा आम्हाला गे विठाला. आपण जर उपवास पारणी अशा प्रकारच्या जर विधी केल्या तर काय होईल, आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, आपलं मरण फल होईल महाराज. कारण मरण फल होण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. मरण फल झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. नाहीतर काय महाराज, आता आपण घेणार होतो शेवट तो भला माझा भाऊ मोठं झाला, परंतु म्हटलं त्याला एका वडिलांचं नावानं हा कार्यक्रम आहे म्हणून हा अभंग घेतलेला आहे. माणसाला मी नेहमी सांगत असतो की माणसानं कोणाला नाही भिलं तरी चालेल महाराज, परंतु दोन गोष्टीला अवश्य भिलं पाहिजे. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे आपलं मरण. विठाला आता गेल्या आठवड्यामध्ये आमच्या माजलगाव तालुक्यामध्ये अपघातामुळं एक 21 वर्षाचा, एक 22 वर्षाचा असेल आणि एक 18 वर्षाचे असे 3 तरुण एकदम अपघातामुळे गेले. असे गेले की त्यांचा अंत्यविधी करत असताना काही सापडलं नाही. असं म्हणतात की उकरीनं उकरावं लागलं ते त्यांचं ते मांस आहे ते. एवढं भयानक मरण येणं महाराज किती अवघड आहे. म्हणून माणसं तर कधी मरण येईल काही सांगता येत नाही, कधी. कारण तुकोबारा काय म्हणतात की ग्रास केळी सत्ता नाही हाती. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, ओ क्या भरोसा है शम्मा बुझ जाएगी जलते जलते. अशा प्रकारचं वर्णन करतात की सांस रुक जाएगी जलते जलते.
शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का। कबीर महाराज म्हणतात या आयुष्याचा काही शेवट नाही. मला वाटतं एक महाराज प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे बरं का, एक कवाली आहे पण अतिशय सुंदर त्या ठिकाणी तिचा अर्थ होतो की ते म्हणतात की तू लाख हिफाजत करले, तू लाख कले रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा. म्हणजे ऐका, आपण या शरीराची कितीही त्या ठिकाणी हिफाजत करा, किती ह्याला नटवा, किती ह्याला सजवा, परंतु एक दिवशी मधला पक्षी जर उडून गेला तर रहेगा पिंजरा खाली. अहो कबीर महाराज म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात काय झालं, एक म्हातारं झालं होतं. मग त्यांनी काय केलं म्हटलं, एक लग्नाचा अल्बम फोटो समोर घेतला आणि लग्नाचा फोटो समोर घेतला आणि आरसा समोर घेतला. आता लग्नामध्ये किती सजवतात नवरदेवाला. मग आता म्हातारपणी मग काय करायचं, तरी त्या फोटो कोडं बघायचं, त्या आरशामध्ये बघायचं, फोटो कोडं बघायचं, आरशामध्ये बघायचं आणि मग मनालाच म्हणायचं कोण होतास तू काय. कडे असं म्हणायचं. त्यावेळेस रामदास महाराज म्हणतात की बाबा त्यावेळेस तू काय केलं, अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहुनी रंजवितो, कळे ना जळे सर्पणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा सवारी. अलंकार स्थानी तनु सजवितो. आता या माता मंडळ या ठिकाणी अलंकार तरुणपणामध्ये कितीतरी घालतात. अलंकार स्थानी तनु सजवितो. आणि अलंकार घातल्यानंतर आता संक्रांत होऊन गेली, अलंकार घातल्यानंतर एकमेकीला विचारतात. आता मी त्या दिवशी एक जणांना म्हणलं महाराज आता एक कार्यक्रम निघाला खेड्यात पण आलं ते हळदी कुंकू. मी म्हणलं माझ्या बुद्धिमत्ते प्रमाणे माफ करा बरं का, माझ्या बुद्धीप्रमाणे हळदी कुंकूचा कार्यक्रम करणं म्हणजे माझ्याकडं किती चांगली साडी आणि माझ्याकडे किती दागिने हे एकमेकीला दाखवणं म्हणजे हळदी कुंकू. आता मला सांगा या सर्व माता मावले, यावेळी संक्रांतीचं आध्यात्मिक महत्व कोणाकोणाला माहिती. यावेळीची संक्रांत कुठून कोण्या दिशेला जात होती, तिने कोणतं वस्त्र परिधान केलं होतं, ती कशावर बसली होती, तिच्या हातामध्ये काय होतं हे कोणाला माहित आहे का. हे कोणाला माहित आहे. फक्त मी साडी कशी आणू आणि मी दागिने कसे घालू. मला संक्रांतीला खूप मोठं महत्व आहे. संक्रांत संकटासुर नावाचा राक्षस आहे. आता ती आपल्याला सांगायला वेळ नाही. म्हणून अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहुनी रंजवितो, कळे ना जळे. अरे तुला कळत नाही म्हटले, कळे ना जळे सर्पणी रूप तेरे. हे रूप आहे का, एक दिवस त्या सर्पणामध्ये जळणार आहे. म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपा रे विठाला. नक्की जायचे. आपले मरण कुठं येईल काय येईल आपल्याला माहित नाही महाराज. कारण मरण हे बघत नाही, याची गाडी घाटामध्ये, याचे पाहुणे लांब आहेत, ह्याचे मुलं छोटे, ह्याच्या आई वडिलांना कुणी आसरा नाही. हे मरण पाहतं का, हे मरण पाहत नाही. जिथं ठरलेलं आहे तिथं त्या ठिकाणी मरण येतं. याला मोठं उदाहरण जर द्यायला तर महाराज गरुडाचे काय झालं की एक दिवस विनीता घरामध्ये बसली असताना त्या ठिकाणी यम आला आणि यम आल्यानंतर त्यानं त्या गरुडाच्या आईकडे पाहिलं. काळा कुट्ट पुरुष होता. त्यानं त्या गरुडाच्या आईकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर नुसता हसला तिच्याकडे बघून आणि निघून गेला. आता तो गरुड देवाचं भाग असल्यामुळे त्याला माहित होते की आपल्या आईचं मरण जवळ आलेलं आणि जवळ आलेलं हे त्याला माहित असताना तो रोज घरी यायचा आणि माईला विचारायचा आज कोणी आलं होतं का, आज कोणी आलं होतं का. मग त्यावेळेस ती विनीता म्हटली हो रे बाळा, आज एक काळा कुट्ट पुरुष दिप्पाड देहाचा आला. म्हणजे काय झालं, काही नाही म्हटलं, माझ्या चेहऱ्याकडे बघून तो फक्त हसून गेला. हसून गेल्यानंतर गरुडाने विचार केला की हा तिसरा कोणी नाही, हा कोण आहे म्हटले, हा काळ आहे. आणि मग काय केलं, त्या गरुडानं आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि लांब दूर हिमालयामध्ये एका गुप्त गुहेमध्ये, एका बारीक छोट्या गुहेमध्ये तिला मध्ये ठेवलं. आणि मध्ये ठेवल्यानंतर बाहेरून त्या ठिकाणी मोठे शिळा लावल्या, दगड लावले आणि दगड लावल्यानंतर गरुड निघून गेला. दुसऱ्या दिवशी तिथं गेला, गरुड गेला तर आई मरण पावलेली होती. गरुडाला वाईट वाटलं आणि गरुडाला वाईट वाटल्यानंतर गरुड तसाच यमधर्माकडे गेला आणि त्या काळाला विचारलं की मला तुझा एकच प्रश्न आहे म्हटले, तू काल माझ्या घरी आला होता आणि माझ्या आईकडे पाहून तू का हसला. त्यावेळेस तो काळ म्हणू लागला, काळ पुरुष म्हणू लागला की माझ्या डायरीमध्ये तर तुझ्या आईचं मरण हे हिमालयाच्या कुठेतरी लांब गुहेमध्ये होतं आणि ती आज तर तुझ्या घरी आहे. मग ही तिथपर्यंत जाईल कशी.
हा विचार माझ्या मनात आला म्हणून मी हसलो म्हटले. याचा परिणाम जिथं ज्याचं मरण लिहिलेलं आहे तिथं त्याला मरावंच लागतं किंवा मरण तिकडे ओढून नेतं. पण काय होतं महाराज, कधी कधी आपण म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती महाराज. म्हणून जिथं आता मला सांगा, काटा मोडल्यानंतर माणूस मरतो आणि एसटीनं 3 पलट्या खाऊन सुद्धा माणूस जिवंत राहतो का? तिथं वेळ म्हणजे काळ आला होता पण वेळ नव्हती. आणि नुसता काटा जरी मोडला तरी माणूस मरतो, म्हणजे तिथं वेळही होती आणि काळही होता. विठाला कोणाच्या रूपामध्ये सांगता येईल सांगता येत नाही महाराज. एक शेवटचा दृष्टांत सांगतो, आपली सेवा आटोपती घेतो. काय झालं, एक पुराणामध्ये एक कथा आलेली महाभारतामध्ये. एक ब्राह्मण होता आणि ब्राह्मण काय झालं, त्याला खूप दिवसांनी एक छोटं लेकरू बाळ झालेलं होतं आणि ते बाळ असं अंगणामध्ये आलं. ब्राह्मण तिथं बसलेला होता. ते बाळ आलं आणि त्या बाळाला तिथे एक आता मातीचं घर होतं जुनं, तिथे एक छिद्र होतं. त्या छिद्रामध्ये त्या बाळानं आपला हात घातला. हात घातल्यानंतर बाळानं हात ओरडतच बाहेर काढला. बाळानं हात झटकायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर काय झालं, मग थोड्याच वेळामध्ये त्या बाळाने डोळे चांदीचे केले. चांदीचे केले म्हणजे ते बाळ वारलं. यानं ते बोळामधून त्या छिद्राकडे पाहिलं तर तिथून त्यामधून एक काळा कुट्ट साप बाहेर येत होता. मग त्या मुलानं डोळे पांढरे केले, मुलगा वारला. त्यावेळेस त्या ब्राह्मणाला राग आला आणि हातामध्ये भली मोठी काठी घेऊन त्या सापाला मारण्याकरता निघाला. तो साप असा पटामध्ये चौकामध्ये आला. साप पुढं, तो ब्राह्मण मागं. पुढून एक गाय येत होती महाराज. ती पुढून गाय येत असताना या सापानं काय केलं, आपलं रूप पालटलं आणि एका वाघाचं रूप धारण केलं आणि त्या गायीच्या नरडीचा घोट घेतला आणि तो वाघ पुन्हा त्या ब्राह्मणाकडे धावून आला. आता ब्राह्मणाकडे धावून आल्यानंतर याच्या हातामध्ये काठी होती पण कोणालाही मरणाची भीती वाटते. मग थोडा हा ब्राह्मण पाठीमागे सरकला. वाघ जवळ आला पण वाघानं त्याला काही केलं नाही. मग आता त्या ब्राह्मणाने कशाला विचारावं, ते म्हणले बाबा तू तिथं साप होता, आता तू इथं म्हणले वाघ झाला, हे कसं काय? ते म्हणलं बाळा, तुझ्या बाळाचा मृत्यू हा सापाकडून होता, या गायीचा मृत्यू हा वाघाकडून होता. गेले गप्प बसवलं. त्याने विचारलं मग माझा मृत्यू कशाकडून आहे? मग त्यानं सांगितलं बाबा तुझा मृत्यू एका मगरीकडून आहे. मग ह्यानं पक्क लक्षात ठेवलं की आपला मृत्यू मगरीकडून आहे. अनेक दिवस जात उलटले आणि उलटल्यानंतर त्याने एक गुरुकुल टाकलं आणि त्या गुरुकुलामध्ये एका त्या राजाचा राजपुत्र शिकण्याकरता आला. त्या राजपुत्राचं शिक्षण पूर्ण झालं. तो राज्यात गेला आणि नंतर त्याचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर त्या राजपुत्राने सांगितलं बाबा मी येतो पण माझे गुरुजी जर सोबत येत असतील तर मी लग्नाला येतो म्हटले, नाही तर मी येणार नाही. मग हा राजपुत्र दोघंही निमंत्रण देण्याकरता त्या गुरुजीकडे गेले, त्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की बाबा माझ्या मुलाचं आमचं लग्न आहे, या तारखेला लग्न आहे आणि तुम्हाला यावं लागतं. जुना काळ होता. आता त्यावेळेस काय वराड असं टेम्पो गाड्या लक्झऱ्या वगैरे नव्हतं. बैलगाडीने वराड जाणार होतं आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं की येऊ शकत नाही म्हटले, कारण तुम्ही वराड बैलगाडीने नेणार आणि तुमचा मुक्काम एखाद्या वेळेस रानावनामध्ये पडला तर तळ्याच्या ठिकाणी तुम्ही आंघोळी करताना म्हटले आणि तळ्याकडे जायचं नाही असा मी संकल्प केला. तर तळ्यामध्ये काय असतो, मगर असतो, मी जाणार नाही म्हटले. ते म्हणजे कशाला घाबरता, तुम्ही जर लग्नाला आलात तर मी तुम्हाला 1000 सुवर्ण मुद्रा देईन म्हटले आणि 10,000 सैन्य तुमच्या संरक्षणाकरता ठेवेल. आता ते ब्राह्मण त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणलं तळ्याकडे चुकूनही जायचं नाही, काय करायचे? मग त्यावेळेस लग्नाला तयार झाले, वराड निघालं. कर्मधर्म संयोगाने एका वनामध्ये मुक्काम पडला आणि त्या वनाचा जो वनराजा होता त्या वनराजाला अनेक दिवसांनी पुत्र संतती होत नव्हती, मुलगा झाला. म्हणून त्याने काय केलं, मनामध्ये असा संकल्प केला की आपल्याला 1,00,000 सुवर्ण मुद्रा एका साधूला जे येतात एक सत्पात्री पाहून दान द्यायचे. मग त्यानं काय केलं, तो त्या ठिकाणी त्याला कळलं की आमका राजाचं वराड चालले म्हणले आणि त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आहे की जो सत्पात्री आहे, सज्जन आहे. मग हा राजा त्या ब्राह्मणाकडे गेला. त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी विनवणी केली की काय करा म्हटले, मला खूप दिवसांनी मुलगा झालाय आणि मला तुम्हाला 1,00,000 सुवर्ण मुद्रा द्यायच्यात. ते म्हटले द्या. ते म्हटले नाही, कारण कसं असतं जुन्या काळामध्ये दान द्यायचं म्हटलं की संकल्प सोडावा लागतो आणि संकल्प हा कुठेतरी गंगेवर तळ्यावर जाऊन सोडतात किंवा दुसरं कारण असं की 1,00,000 सुवर्ण मुद्रा द्यायच्या, त्या मोजायच्या. मग त्या जुन्या काळामध्ये कसं मोजित होते, जुन्या काळामध्ये असं मोजणी अशी व्हायची की पाण्यामध्ये नाव ठेवायची,
त्या नावेवरती हत्ती ठेवायचा आणि हत्तीच्या वजनानं ती नाव कुठपर्यंत जाईल तिथं खून करायची, पुन्हा हत्तीला खाली उतरायचं आणि पुन्हा ती नाव त्या खुनेपर्यंत दाग दागिन्याने जड जवाहिराने ती भरायची आणि ती दान करायची. आणि अशा प्रकारचे तिथं त्या तळ्यावर नेल्यानंतर त्या ब्राह्मणाने सांगितले की बाबा इथं तुम्हाला संकल्प सोडावा लागेल. ते म्हणलं मी संकल्प सोडतो परंतु मी वरच उभा राहील, म्हणलं खाली येणार नाही. मग ते म्हणले अरे तसं नाही, म्हटले बाबा इथं या. ते म्हणले नाही. ते म्हणले बाबा तुम्हाला अजून मी काहीतरी दाक्षिण्य वाढवतो आणि त्यांचं 10,000 आणि माझं 1,00,000 सैन्य तुमच्या संरक्षणाकरता देतो म्हटले. आता हे ब्राह्मणाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो थोडा 2-3 पावलं म्हणजे होट्याभरच पाण्यामध्ये आत गेला आणि ज्या वेळेस त्या राजानं संकल्प सोडला आणि त्या संकल्प सोडल्याबरोबर त्या राजानं त्या ब्राह्मणाचा हात धरला. आता ज्यानं दान दिले ज्याला दान दिले त्याचा हात धरीत नसते, परंतु त्याचा हात धरला आणि त्याचा हात धरल्यानंतर तो ब्राह्मण म्हणू लागला की माझा हात सोडा. माझा हात का धरला? ते म्हणले अजून तुम्हाला ओळखलं नाही का? काय झालं महाराज, अजून ओळखलं नाही का म्हणल्यानंतर एका क्षणामध्ये त्याचं रूप पालटलं. तो मगर झाला. ते सैन्य जे होतं ते सर्व सैन्य त्या ठिकाणी जलचर प्राणी झालं आणि त्या राजाला ओढत ओढत पाण्यामध्ये नेलं. का? ही महाभारतातली कथे. माणसाचं जिथं ठरलं आणि ज्या प्रकारातून मरण ठरलं त्या प्रकारावरून ते मरण येतच. म्हणून यासाठी काय करावं की उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा